नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण पाहूया बालकांचा, गरोदर मातेचा, स्तनदा मातेचा, तसेच ज्या बालकांचं स्वतःचा आधार व्हेरीफाय नाही आहे अशा बालकांचा आभा आय डी कशा पद्धतीने तयार करायचा आहे। तर गरोदर मातेचा आणि स्तनदा मातेचा हा आभा आय डी तयार करण्याची पद्धत ही एकसारखीच आहे। तर सुरुवातीला आपण एका स्तनदा मातेचा आभा आय डी तयार करूया। तर आपण सुरुवातीला एक गरोदर स्तनदा माता घेऊया। तर पहा, या मातेचा आपण आभा आय डी तयार करूया। तर हा आभा आय डी तयार करण्यासाठी आपल्याला या मातेच्या प्रोफाईलवरती जायचं आहे। त्याच्या समोर जे 3 डॉट दिसत आहेत त्या 3 डॉट्सवरती जायचं आहे। 3 डॉट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या मातेच्या प्रोफाईल समोर हा पर्याय दिसत आहे, तो म्हणजे आभा तयार करा, पुनर्प्राप्ती करा। तर या पर्यायावरती आपण जाणार आहोत। या पर्यायावरती गेल्यानंतर समोर तुम्हाला आणखीन 2 पर्याय दिसत आहेत। तर पहिला पर्याय आहे तो म्हणजे आभा तयार करा, पुनर्प्राप्ती करा, व दुसरा पर्याय दिसत आहे आभा क्रमांक आधीच तयार झालेला आहे। तर आपण या मातेचा आभा आय डी अगोदर तयार केलेला नाही, त्यामुळे आपण वरील जो पर्याय दिसत आहे या बाणावरती आपण जाणार आहोत। याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा 2 पर्याय दिसत आहेत, ते म्हणजे आधारबाबतची माहितीचा उपयोग करून सत्यापन करा। तर हा जो वरील 1 नंबरचा पर्याय आहे त्याच्यावरती आपण जाणार आहोत। व दुसरा जो पर्याय आहे तो आहे आधार OTP। तर OTPच्या मदतीने आपण त्या मातेचा आभा आय डी तयार करू शकतो, परंतु आपण पहिल्या पर्यायावरती जाणार आहोत। तर या चिन्हावरती गेल्यानंतर पहा, तुम्हाला तुमच्यासमोर मातेची प्रोफाईल माहिती दिसत आहे। आधारची मातेचे नाव, जन्मतारीख, लिंग आणि तिचा आधार नंबर दिसत आहे। त्याच्याखाली तुम्हाला एक चौकोनी बॉक्स दिसत आहे। त्या बॉक्सवरती टच केल्यानंतर तुम्हाला त्या बॉक्समध्ये बरोबर हे चिन्ह दिसेल। ते झाल्यानंतर खाली तुम्हाला जो बॉक्स दिसत आहे लाल कलरचा, पडताळणी करा, याच्यावरती तुम्ही जायचं आहे। याच्यावरती टच केल्यानंतर पहा, मातेचा आभा आय डी तयार झालेला आहे। झाले या पर्यायावरती गेल्यानंतर पहा, तुम्हाला मातेचा आभा तयार झालेला हा तिच्या प्रोफाईलमध्ये पाहता येईल। तर पहा, आपण ही शेवटची माता निवडली होती। या मातेच्या प्रोफाईलमध्ये पहा, तुम्हाला आभा आय डीच्या समोर हा आभा आय डी दिसत आहे आणि आभा पत्ता म्हणून त्या मातेचा आभा आय डी तयार झालेला आहे। तर याचप्रमाणे आपण बालकाचा आभा आय डी आता तयार करूया। त्याच्यासाठी चला आपण एका बालकाच्या प्रोफाईलवरती जाऊया। प्रोफाईलवरती गेल्यानंतर 3 डॉट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला आभा तयार करा किंवा पुनर्प्राप्ती करा या पर्यायावरती जायचं आहे। त्यानंतर क्रिएट बाल आभा या पर्यायावरती जायचं आहे। सुरुवातीचा जो पर्याय आहे आधारबाबतची माहितीचा उपयोग करून सत्यापन करा या पर्यायावरती आपण जाणार आहोत। तर या बालकाचाही आधार नंबर, त्याचं लिंग आणि जन्मतारीख आपल्याला समोर दिसत आहे। जो चौकोनी बॉक्स दिसत आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर त्याच्यावरती बरोबरचं चिन्ह आल्यानंतर पडताळणी करा या पर्यायावरती जायचं आहे। याच्यावरती गेल्यानंतर पहा, बालकाचा आभा आय डी तयार झालेला आहे व या बालकाचा आभा आय डी तुम्ही त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन पाहू शकता। तर हे झालं, हे असं बालक होतं की ज्याचा आधार हे स्वतःचं व्हेरीफाय आहे। तर आता आपण अशा बालकाचा आभा आय डी तयार करूया ज्या बालकाचं आधार व्हेरिफिकेशन त्याच्या आई किंवा वडिलाचा आपण केलेला आहे, म्हणजे त्या बालकाचा स्वतःचा आधार नाही आहे। तर अशा बालकाचा आभा आय डी तयार करण्यासाठी आपण अशा बालकाचा आभा आय डी तयार करूया। त्याची प्रक्रिया आपण जाणून घेऊया। तर याच्यासाठी आपल्याला एक बालक निवडावं लागेल। त्यानंतर 3 डॉट्सवरती जायचं आहे। याच्यावरती गेल्यानंतर आभा तयार करा किंवा पुनर्प्राप्ती करा या पर्यायावरती गेल्यानंतर पहा, तुमच्यासमोर असे 2 पर्याय तुम्हाला दिसतील। अपडेट आधार म्हणजे त्या बालकाचं वरील जे दिसत आहे शिफारस केलेली, म्हणजे त्या मुलाचा आपण आधार भरलेला नाही आहे। तर वरच्या प्रक्रियेने जर तुम्हाला त्या बालकाचं आभा आय डी तयार करायचं असेल तर तुम्हाला अपडेट आधार म्हणजे त्या बालकाचा आधार जोडावा लागेल। आणि खालचा जो पर्याय दिसत आहे तो म्हणजे बाल आभा युजिंग
पॅरेंट्स आधार म्हणजे तुम्ही त्या बालकाचं बाल आधार तयार करू शकता. कसं तर त्या बालकाच्या पालकाचा आधारचा डेटा वापरून त्या मुलाचं तुम्ही आभा आय डी तयार करू शकता. तर आपण त्या बालकाच्या पालकाचा डेटा वापरून या बालकाचा आभा आय डी तयार करूया. तर पहा, हे जे दिसत आहे तुम्हाला खाली पुढे जा, या पुढे जा पर्यायावरती आपण जाणार आहोत व त्या बालकाचा आभा आय डी तयार करणार आहोत. तर पहा, समोर काय आलेलं आहे, अलर्ट. म्हणजे ते काय म्हणते की तुम्ही नक्की शुअर आहात का, म्हणजे तुमची खात्री आहे का की तुम्हाला त्या बालकाचा आभा क्रिएट करायचा आहे. कसा तर त्या बालकाच्या पालकांचा आधार नंबर वापरून. तर आपण प्रक्रिया करूया. याच्यामध्ये 2 पर्याय दिसत आहेत, मागे जा किंवा प्रक्रिया केली. तर आपण या प्रक्रिया केली या पर्यायावरती जाऊया. त्याच्यानंतर 2 पर्याय समोर तुमच्या दिसत आहेत, क्रिएट बालाभा. तर यावरील पर्यायावरती आपण जाणार आहोत. याच्यावरती गेल्यानंतर आधारबाबतची माहितीचा उपयोग करून सत्यापन करा या पर्यायावरती आपण जाणार आहोत. गेल्यानंतर पहा, ज्या पालकाचा आपण आधारचे डिटेल्स भरलेले आहेत त्या पालकाच्या आधारच्या डिटेल्स आपल्याला समोर दिसत आहेत स्क्रीनवरती. त्यानंतर या बॉक्समध्ये आपण टच केल्यानंतर बरोबर चिन्ह आलेलं आहे, पडताळणी करा या पर्यायावरती गेल्यानंतर त्या बालकाचा आभा आय डी तयार झालेला आहे. झाले या पर्यायावरती गेल्यानंतर पहा, याही बालकाचा आपण आभा आय डी क्रिएट केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सर्व बालकांचा आभा आय डी तयार करू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.